नमस्कार, मी संतोषी फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ब्लाऊज कसे आणि किती शिवले ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हे बघा, इथं मी घेतलेले 3 ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत. अजून एक आहे ते पण मी अजून 2-3 आहेत ते पण दाखवणार आहे. पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा. तर व्हिडिओ कुठं स्किप नका करू, कारण मी हे स्टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ मी काय काढलेले नाही आहे, दाखवलेले नाही आहे. डायरेक्टली मी इथं शिवलेलेच मी ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर करते, कारण कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ काढण्यात वेळच नाही, अजिबातच वेळ नाही. खूप घाई गडबड चाललेली आहे. आता गौरी गणपती पण आलेले आहेत, त्याचे ब्लाऊज खूप पडलेले आहेत आणि घरातले पण कामं खूप पेंटिंग पडलेले आहेत. त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ काढलेला नाही आहे. म्हटलं थोडक्यात चला म्हटलं शिवलेले तरी निदान तुमच्याबरोबर शेअर करूया. तर कसे शिवलेत ते पण तुम्ही संपूर्ण बघा. तर इथं मी घेतला आहे बघा, 1 नंबरचा ब्लाऊज घेतलेला आहे, बघू शकता. आणि हे साधा पीस आहे, साधा पीसच शिवलेला आहे. ते होते 2-3 अजून त्यांनी 2-3 होते. तर मी आता हे त्यांचं पण मी एकच शिवलेला आहे, कारण आधी त्यांना मी घालून वेअर करण्यासाठी मी त्यांना दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी हे साधा ब्लाऊज पीस इथं घेतलेला आहे शिवून. कटोरीच आहे बघा, अशा पद्धतीत फिनिशिंग बघा कटोरीची किती खूप छान सुंदर आलेली आहे. आणि 32 साईजचा ब्लाऊज आहे हे. अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही, साधा सिंपल पीस. तर अशा पद्धतीत मी इथं एक करून मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्कीच बघत राहा. जो मी 2-3 ब्लाऊज ते अगोदर दाखवलेले आहेत ना, त्याची साडी पण मी आता तुमच्याबरोबर इथं शेअर करणार आहे, बघू शकता. आणि साडी खूप छान आहे. आता जो नवीन निघाल्यात ना, नवीन ट्रेलमध्ये, तर ते साडी आहे संपूर्ण प्लेन साडी आहे. आणि इथं थोडंसं ना खालच्या साईडला बॉर्डरला इथं धाग्याने एम्ब्रॉयडरी केलेली आहे. अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही. हे बघा, इथं एम्ब्रॉयडरी केलेली आहे धाग्याने. आणि खूप छान सुंदर साडी काही तेवढा कपडा खास मला वाटतं ना, आहे तसा बऱ्यापैकी बरा. चला तर ठीक आहे. आणि ब्लाऊज मला खूप छान आवडलेला आहे. कलर कॉम्बिनेशन किती खूप छान आलेलं आहे, बघू शकता. आणि वेअर केल्याच्या नंतर तर अजून भारी दिसणार आहे, बघू शकताय. तर मी आता इथं साडी पण तुमच्याबरोबर शेअर केलेलीच आहे, तर मी आता ही ठेवून देते साईडला. आणि आता दुसऱ्या ताईंची मी इथं तुमच्याबरोबर शेअर करते. त्यांची किती साड्या आहेत आणि किती ब्लाऊज आहेत ते पण मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे. तर हे बघा, एक साडी झाली ब्लॅक कलरचे, त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण आहे आणि साडी पण आहे. आणि हे पण आता हे दुसरा नंबर आहे. ही साडी त्याच ताईंची, एकाच ताईंची आहे, बघू शकताय. जो मी साधा पीस दाखवला त्यांचा नाही आहे, हे दुसऱ्या ताईंच्या इथं. तर साडीचा सूत वगैरे तुम्ही बघू शकता, पातळ एकदम भारी साडी आहे हे पण. आणि हे एक साडी झाली. आता हे ठेवून देऊ साईडला. आपण मी आता तुम्हाला दुसरी साडी पण मी दाखवते, ते कशी साडी आहे ते पण नक्की बघा तुम्ही. तर हे बघा, कॉटनची साडी आहे आणि बॉर्डरची साडी आहे. खूप छान साडी, मला खूप आवडली आहे साडी, खूप भारी साडी आहे. आणि याची बॉर्डर तर एवढी भारी आहे ना, मला अशा छोट्या बॉर्डरच्या साड्या खूप छान आवडतात. आणि हा ब्लाऊज त्यांनी मापाला दिल्याने असाच ब्लाऊज त्यांनी शिवायला सांगितलं. आणि फुगाबाई नाही शिवायची खाली, इथं बॅक साईडचा जो बोटनिक गळा आहे ना, तो तसा गळा काढायला त्यांनी सांगितलेला आहे, बघू शकताय तुम्ही. अशा पद्धतीत. आणि हा ब्लाऊज पण माझ्याकडेच आले होते ते शिवायला, पण मी गावी गेले होते, त्याच्यामुळे त्यांनी दुसरीकडनं शिवून घेतलेले आहेत. ते अशा पद्धतीत मला त्यांनी ते बोलल्या की मी तुमच्याकडेच आले होते ब्लाऊज शिवण्यासाठी, कारण तुम्ही नव्हतात, गावाला गेला होता, म्हणून मी इथे दुसरीकडनं शिवून घेतला. तर चला, खूप छान साडी आहे हे, मला खूप आवडलेली आहे. तर चला, काय करणार आता, आपल्याला नाईलाज आहे, जसं आहे तसं आपलं बघायला लागते. तर ठेवून देऊया साईडला. आता हे मी आता अजून एक ब्लाऊज आहे त्यांचा, मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करते ते पण. हे बघा, आता इथं ठेवून देते मी साईडला. आणि ब्लाऊज दुसरा मी दाखवते त्यांच्या. बघा, 3 साड्या झाल्या इथं, ठीक आहे. आता चौथा पण मी दाखवते. अजून एक ब्लाऊज आहे, ती साडी काही त्यांनी आणले नाही, त्याच्यामधला हे बघा ब्लाऊज. ह्याच्यामधली साडी आहे का त्यांनी असा पीस घेतला ते मला नाही माहिती, पण हा किती ब्रॉकेटचा आणि वर्क केलेला ब्लाऊज आहे, स्लीव्हजला येणार आहे. अशा पद्धतीत हे एकाच क्लायंटचे ब्लाऊज पीस आणि साडी आहेत. तर हे त्यांना लवकरच द्यायचं आहे शिवून, जास्त वेळ काही घालवायचं नाही आहे आपल्याला, आणि आपल्याला पण कामं भरपूर आहेत. तर हे ठेवून देऊया आपण या ताईच्या साईडला. आणि हे जो ब्लाऊज मी तुम्हाला आत्ता दाखवला, हे पण आता मी इथं
ठेवून दिले साईडला. आणि हे काय करायचं आता, आपल्या इथं अस्तर आणि ब्लाऊज पीस मी काढून घेतलेलं आहे कटिंगसाठी. सर्वात आधी आता तुम्हाला इथे जे ब्लाऊज दाखवले ना स्टार्टिंगला 2-3 ते खोलून व्यवस्थित पद्धतीत मी ते ब्लाऊज तुमच्याबरोबर शेअर करते, तर नक्की बघा. तर हे बघा, हे कटोरी ब्लाऊज आहे आणि 38 साईजचा ब्लाऊज आहे. हे बघू शकता, खूप मोठा ब्लाऊज आहे अशा पद्धतीत. आणि हे बघा, स्लीव्ज पण खूप मोठे आहेत आणि त्यांनी ना टोक येतात ना पुढं कटोरीला, म्हणून त्यांनी असं मधातून त्यांनी कटोरीला शिलाई मारायला सांगितलेलं आहे. ते अशा पद्धतीत मी कटोरीला शिलाई मारलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आणि बॅक साईडचा पार्ट म्हटलं तर त्यांनी साधा सिंपल गोलगळा आणि अशी छोटीशी नाजूक लेस लावायला सांगितले. मी अशी लेस लावलेली आहे इथं आणि नॉट वगैरे लटकन त्याच कपड्याची मी लावून घेतलेले. आणि ह्याची स्लीव्ज बघा, किती कलर कॉम्बिनेशन किती खूप छान वाटते, मला तर खूप आवडलेला आहे. तर चला आता मी दुसरा दाखवते तुम्हाला 3 नंबरचा ब्लाऊज. तर हे बघा, हे दुसऱ्या ताईचं आहे. हे आहे ना, हे दुसऱ्या ताईंच्या आहेत. हे त्यांना पण गावी जायचं आहे, काहीतरी फंक्शन वगैरे आहे त्यांनी, तर ते काठापदराच्या साडीमधला त्यांनी ब्लाऊज मला शिवायला सांगितले. साधा सिंपलच आणि लॉंग स्लीवचं शिवायला सांगितले. आणि अशी बघा, गळ्याला लेस वगैरे मी लटकन दोरी अशा कपड्यामधलाच लटकन बनवलेला आहे आणि गोल डीप गळा काढलेला आहे आणि लॉंग स्लीव्ज काढलेले आहे. आणि अशा पद्धतीची थोडीशी जाडसर मी लेस लावून घेतलेली आहे गळ्याला, अशा पद्धती बघू शकताय तुम्ही. आणि लॉंग स्लीव्ज मी शिवलेले आहेत. तर स्लीव्जला काही त्यांनी डिझाईन वगैरे त्यांनी सांगितलेलं नाही आहे, तर साधा सिंपलच शिवायला सांगितलेला आहे. तर हा एक झाला आपला कटोरीचा आहे हे पण. आणि हे ब्लाऊज आहे आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे. कटोरी वगैरे फिनिशिंग सहित बघू शकताय तुम्ही, किती खूप छान सुंदर आलेली आहे. तर आता मी तुमच्याबरोबर शेअर करते, किती झाले आपले, सॉरी, ते 3 झाले, आता हे 4 झाले. आता 5व्या नंबरचा आपला ब्लाऊज मी त्याच ताईंचा मी तुम्हाला, जो आता हे रेड कलरचा मी दाखवलं ना, त्याच ताईंचा आहे हे पण. ह्याची साडी काय आणली नाही, ब्रॉकेटचा विदाऊट ब्लाऊज आहे, ब्रॉकेटमधलाच. आणि अशा पद्धतीत त्यांनी गोल गळा सिंपल आणि साधा आणि शॉर्ट स्लीवचा त्यांनी शिवायला सांगितलेला आहे. हे बघा, अशा पद्धतीत. काय काय ताईंना जसं सांगितलं ना शिवायला तसंच शिवायला लागते आपल्याला, त्यांच्या पुढं जाता येत नाही. आणि जे काय काय ताई असतात ना, त्यांनी तुमच्या आवडीनुसार शिवायला सांगतात. ते हे बघा, हे पण खूप छान ब्लाऊज आलेला आहे, कटोरी वगैरे बघू शकताय तुम्ही. तर आता हे ठेवून देऊया साईडला. हे एकाच ताईंचे हे 2 ब्लाऊज एका ताईंचे आहेत. त्यांचे अजून होते साध्या सिंपल साडीमधले रोज वेअर करण्यासाठी ते साड्या आणल्या होत्या त्यांनी, ते त्यांचे 2 दिले शिवून. आणि हे नंतर त्यांनी घेऊन आल्यात लगेचच, त्यांना कुठं गावी वगैरे जायचं आहे. आता हे 5व्या नंबरचा मी ब्लाऊज घेतलेला आहे इथं. हे बघा, अशा पद्धतीत हे जो मी 3-4 साड्या दाखवले ना, हा ब्लाऊज पण त्यांचाच आहे, कारण ह्याची साडी त्यांनी आणल्या नाहीत, खाली ब्लाऊज पीस माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. आणि हे पण लॉंग स्लीवचाच आहे आणि असं वर्क केलेलं आहे स्लीव्जला, बघू शकताय. खूप छान हवी एकदम मस्त डिझाईन बनवली आहे. आणि त्याने गोल्डीप गळाच सांगितलेला आहे त्यांनी. आणि अशी इथं चटई लेस मी गळ्याला लावून घेतलेली आहे, लॉंग स्लीव्ज केलेला आहे. आणि नॉट वगैरे आणि लटकन कपड्याचेच मी बनवून लावलेले आहेत अशा पद्धतीत. आणि इथं ही प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. सगळे त्यांचे आहेत, जेवढे मी ब्लाऊज शिवलेले आहेत ना तेवढे त्यांचे प्रिन्स कटच ब्लाऊज आहेत, बघू शकताय अशा पद्धतीत. हे बघा, पुढचा फ्रंट साईडचा भाग पण मी तुम्हाला दाखवते. नॉट वगैरे जसं आपलं मॅचिंगच सगळं लावायला लागते. हे बघा, अशा पद्धतीत. तर हे असं तर तुम्ही बघू शकताय, प्रिन्स कटचा किती खूप छान पप आलेला आहे, बघू शकता. आणि खूप छान त्यांना ब्लाऊज बसायला लागल्यात, खूप आवडायला लागल्यात त्यांना ब्लाऊज बसलेले, एकदम अंगामध्ये एकदम असं जागच्या जागेवर आणि फिटिंग एकदम भारी बसायला लागल्यात. तर त्यांचाच हा ब्लाऊज आहे. आता मी तुमच्याबरोबर दुसरा शेअर करते, 6 नंबरचा. जो मी साडी दाखवली ना कॉटनची आपली मग काठापदराची, हा ब्लाऊज त्याच्यामधला आहे, बघू शकता. आणि त्यांनी जसं मला सांगितलं होतं ना, आणि त्यांनी ना शॉर्ट स्लीव्ज शिवायला सांगितलं होतं. आणि इथं बोटनिकचा गोल डीप गळा काढायला सांगितला. आणि इथं वरती त्यांनी जसं तो मापाचा मी दाखवला ना तसा इथं एक बो लावलेला आहे मी इथं बोटनिकला, बघू शकता. आणि अशा पद्धतीत त्यांचा हा पण ब्लाऊज खूप छान आलेला आहे, त्यांना खूप आवडलेला आहे.
ते त्यांनी बघून गेल्या, फक्त मी काच बटन करायचं होतं म्हणून मी त्यांना सांगितलं की नंतर थोड्या टायमाने या. मग हे पण लगेचच द्यायचं आहे त्यांना. हे बघा कसा आला आहे बोटनी गळा, ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान मस्त भारी आलेला ब्लाऊज आहे हे, पण मला फिनिशिंग सहित खूप छान आवडलेला आहे. आणि गळ्याला अशी लेस लावलेली छोटीशी नाजूक, मी काही जास्त मोठी लेस लावली नाही आहे. आणि हा पण प्रिन्स कटच आहे त्यांचाच. हे बघा अशा पद्धतीत बघू शकताय तुम्ही प्रिन्स कटचा पप कसा आलेला आहे ते पण. अशा पद्धतीचे वेगळे वेगळे पॅटर्न ब्लाऊजचे तुम्हाला बघायला भेटतील. तर असंच ज्यांनी कोणी नवीन असतील ना चॅनलवरती, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे नवीन नवीन तुम्हाला ब्लाऊज डिझाईन वगैरे बघायला भेटेल. आणि जो बी व्हिडिओ मी अपलोड करेल ना, सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. छोटा स्लीव्ज खूप छान फिनिशिंग ब्लाऊज आलेला आहे भारी. तर चला मग आता मी तर ठेवून देते साईडला. आणि जो 7 नंबरचा ब्लाऊज आहे ना, ते पण तुमच्याबरोबर नक्कीच मी शेअर करते, कारण ते शिवायचं आहे आणि ते कटिंगला घ्यायचं आहे. तर आता हे खूप छान आलेला ब्लाऊज आहे, तर ठेवून देऊया आपण साईडला. हे बघा आता जो मी अस्तर ब्लाऊज काढून घेतला होता ब्लॅक साडीमधला, हे बघा साडी पण मी परत एकदा तुम्हाला दाखवते. ह्या अशा पद्धतीत. आणि त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, एकदम प्लेन साधा ब्लाऊज आहे, तर ह्या साडीमधला कपडा काढून त्यांनी डिझाईन बनवायला सांगितले. आता चला मग बघूया डिझाईन कशी बनवायची ते साडीमधला कपडा काढून. आता सध्या तरी मी कटिंग करून घेते इथं आधी, सर्वात आधी. तर चला मी कटिंग करून घेतल्याच्या नंतर मग बघूया लगेच स्टिचिंगला घ्यायचं आहे. आणि त्यांनी हे कटोरी ब्लाऊजचा माप दिलेला आहे त्यांनी, कारण हे शॉर्ट स्लीव्जसाठी मला त्यांनी मापाला दिलेला आहे. कटोरी नाही शिवायचा आपल्याला, प्रिन्स कटच शिवायचा आहे. आणि फक्त शॉर्ट स्लीव्जसाठी त्यांनी मला हा ब्लाऊज मापाला दिलेला आहे, कारण ते नवीन आहेत. त्यांना थोडंफार म्हणलं तुम्ही ह्याच साईजचा स्लीव्ज शिवाया असं त्यांनी सांगितलं. माझं कटिंग करून झालेले आहे बघू शकताय. आणि हे कटिंग प्रिन्स कट आहे. आणि आपल्याला बिगर योगपट्टीची प्रिन्सेस कट आपल्याला ब्लाऊज इथं शिवून घ्यायचं आहे. याला योगपट्टी वगैरे काहीच लावायचं नाही आहे. अशा पद्धतीत इथं बघा प्रिन्स कट माझी कशी आलेली ते पण नक्की मला तुम्ही आवडत असेल तर नक्कीच सांगा. हे बघा अशा पद्धतीत मस्तपैकी कटिंग करून झालेली आहे. साधा सिंपलच ब्लाऊज आहे. तर चला मग आता साडीतला कपडा वगैरे काढून आपले कशी डिझाईन बनवायचे ते पण बघूया. आणि जर शक्य झालं तर मी नक्कीच तुमच्याबरोबर डिझाईन कशी काढली ते नक्की शेअर करूया. ती ताई तर येणारच आहेत घ्यायला थोड्या टायमात. बॅक साईडचा पार्ट आणि ही स्लीव्ज बघा तुम्ही, तर मी कटिंग करून घेतलेले आहे आणि लगेचच मला स्टिचिंगला घ्यायचं आहे. तर आता ते आल्या लवकर तर मग मला शक्य होणार नाही की तुमच्याबरोबर शेअर करायला. तर झालं शक्य तर मी नक्कीच शेअर करेन तुमच्याबरोबर, तुम्हाला नक्कीच दाखवून की कशी डिझाईन काढली ते. तर चला मैत्रिणींनो, आता मी स्टिचिंगला घेते. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत